आपण युरिन टेस्ट केली, युरिन शुगर लेवल त्याची चेक केली, नॉर्मल आहे. तीन टेस्ट राहिलेत, एक इन्सुलिन, फॉस्फरस आणि कॅल्शियमची. इथून केली आहे आणि त्याचे मग घरी रिपोर्ट असतील तर मग ते घेऊन ये, कारण रिपोर्ट आपल्याकडे नाही आहे. हे टेस्ट 3 महिन्यातून एक वेळा करावी लागते आणि मागच्या वेळेस केली नव्हती तर यावेळेस तुम्हाला करावीच लागेल. जर असेल तर घेऊन या, कारण हे इम्पॉर्टंट आहेत. कॅल्शियममध्ये डायरेक्टली तुमच्या बोनचे रिलेटेड आहे. बोनचे रिलेटेड जेवढे पण प्रॉब्लेम्स तुम्हाला आता जाणवतात ते तुम्हाला कळेल. त्यावरून डोळ्याचं तुम्ही बोलला तर ते डॉक्टरला एकदा तुम्ही कन्सल्ट करा, कारण सरांशी विचारून घ्या, कारण शुगरचा आणि डोळ्यातल्या पाण्याचा काही संबंध नसतो, पण तरी तुम्ही विचारून घ्या. इथे लिहिलं आहे की दुपारी जेवणानंतर तुमची शुगर खूप खाली जाते. तुम्हाला भूक केव्हा नाही लागत. ठीक आहे, त्यावेळेस 4-5च्या दरम्यान थोडं एक कटोऱ्यावर दही खाऊन टाका. ठीक आहे, उपाशी राहू नका. 8 वाजेपर्यंत उपाशी राहायचं नाही आहे, काही ना काहीतरी खायचं आहे. आणि दही खाल्लं तरी विदाउट एनिथिंग दही खावा. दिलेल्या सगळ्या टेस्ट आपण बघितलेत. शुगर नॉर्मलमध्ये 7च्या खाली आहे आणि 30 मेंटेन करा. वॉकिंग किती वेळ होते? वॉकिंग बरोबर होतं. योगा जे पण असेल, पण वॉकिंग सोडू नका. बरोबर आहे शुगर. हे घ्या, हे बाहेर सबमिट करा आणि ते रिपोर्ट्स तुम्ही 10 वाजता उद्या घेऊन आलं तरी चालेल. थँक्यू.